नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे ना. आपण चाललो आहोत गावठाणावरती चाललो आहे, आपले फोड चालू आहे. तर तिकडे बघूया कशा प्रकारे फोड चालू केलेले आहे. काका सोबत नांगर घेऊन आणि आई पण गेले आणि बाबा पण गेलेत. तर बघूया, आपण थोडीशी मदत करूया तिकडे जाऊन. कारण गावाला जरा ऊन पडलेलं आहे, त्यामुळे कडक थोडंसं वातावरण झालेलं आहे. रात्रभर पाऊस जोरात पडला, आता ऊन पडलेलं आहे. तर आपण तिकडे जाऊया गावठाणावरती आणि आजीला जरा बघायचं आहे. आजीची तब्येत थोडी बरी नाही, तर तिला आपण बघून जाऊया थेट गावठाणावरती. चला तर आपण निघालो आहे घरातून. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, चॅनलकडून व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. चला तर थेट व्हिडिओमध्ये राहा. आमचं शिक्षण इथे झालं, म्हणजे 4थीपर्यंत शिकलो मी इथे. ही शाळा आहे आमची. आता मुलं काय 4-5 मुलं असणार. जीप मराठी आदर्श शाळा कांटे कातळून पाहू शकता तुम्ही शाळा. शाळा बघा. हा फणस केवढा होता, आम्ही होतो तेव्हा खूप लहान होता एकदम. आता खूप मोठा झाला फणस. झाडं खूप छोटी छोटी होती, आता ही दुसरी झाडं लावल्यात. आम्ही होते ते इथे गुलाब वगैरे होता, पण आता तोडला सर्व. ही जांभूळ वगैरे लावलेली आहे. हा फणस आम्ही असताना लावलेला आहे फणस. आणि ही आमची शाळा निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आज समोरच आपलं आंब्याचं झाड आहे आणि त्याच्यावरनं आंबा काढलेला आहे. आता पाडून बघा, झाडावर पिकलेला आंबा एकदम मस्त आहे की, एकदम सुगंध वास येते मस्त आहे की. कापून बघूया कशा प्रकारे आहे ते. इथे बाय बसलेले आहे. आता दुपारचं जेवण काकांच्याकडे आहे, काका पण बसलेले आहेत. आता नंतर आपण जायचं ना. आता किती वाजता जाऊया? नांगरदरा आहे. आता जायचं 2 वाजता. 2 वाजता जाऊया. आता तुम्हाला मग माहीत पडेल कशा प्रकारे आमची नांगरणी चालू होणार आहे. आपले फोड चालू आहे ना आपली. फोड. आता मावशी गेली आतमध्ये. तर बघूया, कापून बघूया. कापून बघ, काय कापते कशा प्रकारे बघूया. लाल आहे की कसा आहे, पिवळा आहे, एकदम मस्त आहे. वास येत आहे भारी, एकदम मस्त आहे की. बऱ्यापैकी पिकलाय, पण झाडावरती पिकलेला आंबा काका मस्त लागतं ना खायला. त्याची गोड टेस्टच वेगळी असते ना. आपल्या जवळच काकांच्या बाजूलाच, घराच्या बाजूलाच आंब्याचं झाड. अजून आंबे आहेत त्याच्यावरती किती लागलेले भरपूर इथे ना. आणि काकाने इथे बघा केवढा, म्हणजे हा 1 नंबर आंबा लावलाय ना. काय ह्याला बोलतात? SP 1 नंबर. SP काय? जोट्याचा माल. जोट्याचा माल बघा केवढा आहे. म्हणजे शो साठी लावला ना. घराच्या बाजूला बांधून ठेवलं ना मस्त एक दरवाजावरती. जुडे पाहिजे होते, जुडे. हा बघूया कशा प्रकारे. बऱ्यापैकी पिकलाय, म्हणजे ह्या असाच असतो ना कलर ह्याचा. मस्त पिकलाय. एक वाला एक. अशा प्रकारे लागतोय. घ्या 1 नंबर. घ्या तुम्ही पण घ्या. 1 नंबर लागतोय. एक नंबर. हे साल्टी सोबत तुम्ही खाऊ शकता, मस्त लागतात. हा लास्ट महिना आहे, आंब्याचं सीझन संपणार आता. 1-2 आंबे दिसणार तुम्हाला झाडावरती, पण भारी लागतात. 2 दिवस सुट्टी आहे. 16-17. अरे सोमवारी माझं काम चालू आहे ना, त्यामुळे जावं लागेल मुंबईला. जेवण वाढलेलं आहे आणि खेकडी आहेत आणि निवटी आहेत आणि तांदळाची भाकरी आणि भाजी. आता बघूया, मेजवानी ही आहे, जेवणाची मेजवानी. आणि आंबे आहे तिकडे आपले, हापूस, कोकणी मेवा. ते काका पण बसले जेवायला. रात्री काकाने खेकडी आणलेली. सर्व जेवायची तयारी चालू आहे. मस्तपैकी जेवण झालं, मस्त भारी. TV पण लागलाय, पिक्चर लागलाय.
डेंगा एकदम सगळा आंगळा एकदम मोठा. चढणीची वेगळी दाखव एकदम भारी. गावाला जेवणीच मजा वेगळी असते. जेवणाची जेवण वगैरे झालेलं आहे ना. हार ओटीवरती मावशीचं बसलेलं आहे. मस्त वातावरण मस्त आहे. एकदम आभरण पडलं आहे. आभरण आहे आणि ऊन आता म्हणजे सकाळी ऊन होतं 12 वाजता. आता पूर्ण आभरण पडलेलं आहे. मस्त वातावरण. क्लायमेट एकदम मस्त झकास आहे एकदम. तर तुम्ही पाहू शकता वातावरण बघा अशा प्रकारे वातावरण आहे मस्त आहे की. समोरच आंब्याचं झाड आणि वातावरण बघा कसं मस्त आहे की आहे. आता थोड्याच वेळात आम्ही शेतीमध्ये जाणार आहे नांगरायला, फोड करायला. थोडासा आराम चालू आहे. आराम केल्यानंतर थोडंसं जाऊ. जवळच आहे शेती. नांगरासाठी गुलाल आणि पंडे आलेला आहे. जाळी बुळी बांधून आणलं बाबांनी. या पहिला मारायचा, खूप मारायचा. आता शांत झालाय थोडा. हा शांत आहे बाई. एकदम मारायचं बिरायचं याला काय माहितीच नाही. हां तुझ्या अंगावर पण नाही येत धावून द्या. हां मग त्यांना काय खायला घालता? खायला कुंडा गुलाल. या झालेली आहे. आपण खाली शेतामध्ये पोचलेलं आहे. आणि हे थोडंसं मी पण कुदल्याने थोडंसं नांगरलं आहे. इथे कुदललं आहे थोडं. काका नांगर धरत आहेत. वरती पण आहे रवी आहे वरती. नांगर धरत आहे. गावीच असतो तो पण. सर्वीकडं एकदम भात आता रुजलेला आहे. वरती आलेला आहे भात. फोड चालू आहे.
मस्तपैकी वातावरण आहे एकदम. आता सावली पडलेली आहे म्हणजे ऊन कमी झालेलं आहे. सर्वीकडे बघा फोड चालू आहे जोरात. आहे फोड करून झाला तिकडचा दुसरा शेत आहे ना तिसरा शेत तिकडे खाली. फालतू बोलू नको, YouTube वर येईल सगळा सगळा बोलतात ना. जोरात कामा मामी पण आले. सर्व कामं जोरात चालू आहेत. आता संध्याकाळी थोडासा बघूया पाऊस पडतोय काय. तुम्ही पण फेमस होशी वा. हां हां तुम्ही किती शेता केल्या? तुम्ही किती? आम्ही 4 शेत केला. 4 ना? कुदल्यानीच ना? कुदल्यानीच ना? कुदल्यानी. अच्छा अच्छा. मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही ना. आता मुंबईला गेलेले पण मुंबईला काय काम नाही भेटल्यामुळे आता गावाला स्थायिक झालेत. आता गावाला काय शेती करून पोट भरायचं, दुसरं काय पर्याय नाही माणसांना. शिक्षण कमी असल्यामुळे नोकरी धंद्याचं शिक्षण असला तरी पण नोकऱ्या मिळत नाही. हो तो पण आहे ना. मग शिक्षण खाली बसल्यात. हो झाडू करतात झाडू. आता काय करणार. आता आपल्याला शेतीच करायची आहे. तुम्ही बरं या आता शेती करायला. आता एक आता बघू वय झाल्यानंतर येऊ. कधी शेतीमध्ये पण उत्पन्न आहे, केलं पाहिजे. मेहनत सर्वांमध्ये आहे. मुंबईला पण मेहनत केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तर गावाला पण मेहनत करायला पाहिजे. सकाळ उठून 7 वाजता 6 वाजता 5 वाजता उठा. हो गाड्या पकडा. सर्व धावपळच असते. मग पूर्ण झालेली आहे आणि भाई आणि मावशी पाठीमाग आहेत. मी चालू बैल घेऊन. आता घरी त्यांना खुंडा वगैरे द्यायचा आहे. दमलेत खूप बैल पण. 3 शेतं नांगरली. आता फोड झाले. फोडनंतर बेर होणार. बेर नंतर लावणी होणार. अशा प्रकारे सर्व प्रकार शेतीचे चालू असतात. आता फोड म्हणजे फोड केल्याने थोडं लावणीला हलकं होतं. नंतर परत थोडंसं परत ढिलं करतात. म्हणजे जी जमीन आहे ना थोडी ढिली होण्यासाठी बेर केली जाते. बेर केल्यानंतर मग लावणी केली जाते. मग बऱ्यापैकी हे होतं. तर आपण जाऊया आता. घरी जायचं आहे आपल्याला. बैलांना वगैरे हुंडा वगैरे देऊया. खूप मजा आली कारण कष्ट केल्याशिवाय काय फळ भेटत नाही. इथं आहे पण थोडं काम केलं मी पण. बरं वाटलं थोडं. शेतीमध्ये काम करणं आताच्या घडीला सोपी नाही गोष्ट आहे. पण आता पहिले केलं तर काम. त्याच्यामुळं लॉकडाऊनमध्ये केलं होतं. लॉकडाऊन नंतर आत्ता केलं. बरं वाटलं. चला तर आपण निघूया घरच्या दिशेने. पण आलं तर आपल्या वाड्याजवळ. खूप वर चढायला खूप दम लागला थोडा. रोडनी चालत आलो कांटे गावातून. आता वाड्याजवळ आला आहे. तर बैलाला कुंडा वगैरे देऊया बैलांना आणि जाऊया घरी. आंघोळ बिंघोळ करूया. सगळे फ्रेश व्हायचं आहे. संध्याकाळ झाले 6 वाजले तरी पण उजेड आहे अजून. अवश्य संध्याकाळचं वातावरण बघा कशा प्रकारे आहे. वाडा आहे ना इथे. कुंडा बिंडा बाबांनी घातलं नाही बैलांना. तर भारून नांगरगी केल्यानंतर त्यांना खाणं पिणं चांगलं पाहिजे. पेंड्या पण टाकल्या नाही. कुंडा खातात एकत्र ते दोघे. मस्ती वगैरे करत नाही. घामायला घेऊन जायचं आहे. इथेच ठेवतो ना. हे डबा आणले होते आंबा लावायचं ना. ते सर्व लावलेले आहे. अळी लावलेली आहे. भोपळा वगैरे कणक वगैरे लावलेली आहे तिथे. सर्व कणक पण बघा वरती आलेले आहे. तिथे बघा मोड वरती आलेले आहेत. चला आपण इकडे सर्व झाडे आहेत. कढीपत्ता माड वगैरे आहेत आमचे.
मित्रांनो आता व्हिडिओ स्टॉप करतो मी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. हे कोकणातले व्हिडिओ आहेत. लाईक करा, कमेंट करा. चला तर भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, आंब्याचा वाटा. आपली काळजी घ्या.